हे मासे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यांना हळद, मीठ, लिंबू हे अर्धा तास लावून ठेवलेले होते। तर यांना अगोदर 2 मिनिटं वाफवून घेऊ। तर अगोदर कढईमध्ये तेल टाकून घेते। त्यानंतर मच्छी टाकून घ्यायची। त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। जास्त नाही शिजवायचं आहे, अगदी थोडंच शिजवायचं आहे। याने काय होतं ना, भाजीला छान टेस्ट येते, याचा अर्क छान उतरतो। त्यामुळे आधी 1-2 सेकंड शिजवून घ्यायचं आहे। आता याला मी झाकून देते। हे बघा, हे अगदी नुसतं तेलात 2 मिनिटं करून घ्यायचं आहे आपल्याला। तर मी त्याला काढून घेते, एका प्लेटमध्ये काढून घेते। आता मी एका प्लेटमध्ये मासे काढून घेतलेले आहेत। आता भाजीला फोडणी देऊन घेऊ। तर यात मी तेल टाकून घेतले, तेल गरम झाले तर आता मसाला टाकून घेते। तर हा मसाला कसा बनवायचा याची लिंक मी देऊन देईन। तर हा मसाला आता छान तळून घ्यायचा आहे। त्याला छान तेल सुटत नाही तो तळून घ्यायचा। आता मसाला छान तळून झाला आहे। आता यात काही मसाले टाकून घेऊ। हळद अगदी थोडीशीच टाकायची। लाल मिरची पावडर फक्त 1.5 चमचा टाकून घेतला आहे। त्यानंतर काश्मीरी मिर्च पावडर 1 चमचा, धना पावडर 1.5 चमचा, गरम मसाला आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता मसाल्यात थोडं पाणी घालायचं आहे। पाणी घालून मसाला थोडा कलचून घ्यायचा आहे की जळणार नाही आणि मसाल्याला पण छान तेल सुटेल। मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकतात मसाल्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे। परत अजून थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। परत मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकतात मसाल्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे। तेल सुटते तोपर्यंतच मसाला कलचायचा। आता याला छान तेल सुटलेलं आहे। तर यावर आता मच्छी टाकून घ्यायची आहे। तर यावर मी सर्व मच्छी टाकून घेते। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या। तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये भाजी हवी आहे, जेवढा रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे। तर मी आता इथे पाणी टाकून घेते। तर मी अजून 1 ग्लास पाणी टाकून घेते। मी इथे 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे।
आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। भाजीला छान तेल सुटायला लागलेलं आहे। डोक मासा आहे म्हणून याला शिजायला थोडा वेळ लागतो, तर याला झाकून शिजवून घ्यायचं आहे। आता याला मी झाकून दिलेलं होतं 2 ते 3 मिनटं। छान उकळ आलेली आहे। त्यानंतर त्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। छान मच्छी तयार झालेली आहे। आता मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते।